नमस्कार मित्रांनो, मी अमर कोळी. आपलं दी अमर कोळी लीडरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोक आपला हा चॅनल सबस्क्राईब करत आहात आणि भयंकर असा एक्सायटेड सो काय एन्थुसियाझम यू हॅव क्रिएटेड, युफोरिया, commenting a creative comment that creates, I thought creativity is a monopoly of few people, but the way you have shown the creativity in the comment section, that is unbelievable, unmatchable. Okay, so thank you for the all that enthusiasm. आणि आपला सर्वांचा सर्वात आवडीचा असा कार्यक्रम थिंक क्रिएटिव्हली अँड इनोव्हेशन बाय अमर कोळी. थिंक क्रिएटिव्हली अँड इनोव्हेशन बाय अमर कोळी. मित्रांनो, ह्या कार्यक्रमामध्ये मी नवीन नवीन विषय आपल्या समोर आणत असतो, जेणेकरून एक नवीन नवीन आपले कल्पना आणि आयडियाज, त्यामुळे आपली प्रगती व्हावी, आपला विकास व्हावा. या सर्व ज्या कल्पना आहेत, या सर्व ज्या आयडियाज आहेत, त्याच्यासाठी आपल्याला हवी आहे क्रिएटिव्हिटी, कृतिशीलता आणि कल्पकता, क्रिएटिव्हिटी. ओके, सर्वात महत्त्वाचं काय होतं, ही सृजनात्मक प्रज्ञा, ही हा व्यासंग तो निर्माण करण्यासाठी एक नियमित वाचना करायला हवी, नियमित प्रयत्न करायला हवे. माणूस नेहमी म्हणतो की प्रयत्नांती परमेश्वर, आणि ह्याच नोटवर मी आजचा विषय आहे, टॉपिक आहे, अतिशय सर्वांना आवडता असा टॉपिक, म्हणजे एक सर्वसामान्य उद्योजक, अगदी आपल्या एखाद्या लहानसं दुकान आहे, अगदी पालेभाज्यांचं दुकान आहे, यांनाही मी, जरी त्याचं स्वरूप आणि जरी त्याचा स्कोप अत्यंत कमी जरी असला तरीही यांना मी उद्योजक म्हणेन. ओके, आणि सर्वसामान्य उद्योजकांसाठी याच्यामध्ये ज्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्या अत्यंत टॉप 1% उद्योजक आहेत, इंडस्ट्री कॉंग्लोमेरेट्स आहेत, त्यांनाही उपयुक्त आहेत. पण सर्वात महत्त्वाचं, या टिप्स आपल्या सर्वसामान्य उद्योजक, सर्वसामान्य व्यवसायी, या सर्वांना, आपल्या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा व्हावा, कुठेतरी यांना बेनिफिट व्हावं, आणि अतिशय अनुकूल असं एक ज्ञान आणि एक बौद्धिक देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपल्याला हा प्रयत्न आवडेल तर तुम्ही नक्कीच, मी जसा बोललो की तुम्ही जो युफोरिया क्रिएट केलेला आहे, थिंक क्रिएटिव्हली अँड इनोव्हेशन बाय अमर कोळी या यूट्यूब चॅनलला, आणि या सर्व एकंदरीत प्रयत्नाला जो तुम्ही युफोरिया क्रिएट केलेला आहे, जो तुम्ही एक प्रतिसाद निर्माण केलेला आहे, एक व्हॉल्कॅन ऑफ टॅलेंट मला बघायला भेटलं आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये असे दररोज तिकडेच जात राहा, जवळजवळ 2 तास घ्या तुम्ही. इंटरनेट आपला फ्रीमध्ये इंटरनेट आहे आपल्याकडे. मला काही
चिंता करू नका. ओके. आणि काही जर इंटरनेटविषयी प्रॉब्लेम आला तर आपण आहोत. ओके. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा टॉपिक आहे की सर्वसामान्य उद्योजक आपल्या व्यवसायात कमीत कमी ॲन्युअली 20% ग्रोथ, वार्षिक आपल्या उत्पन्नामध्ये ROI, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट 20% कसा होईल याच्यासाठी अतिशय उपयुक्त, अतिशय चपखल अशा टिप्स मी तुमच्यासमोर आज मी प्रस्तुत करत आहे. अत्यंत ध्यान देऊन, अत्यंत मग्न होऊन, ध्यानमग्न होऊन. ओके. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकायचा आहे. त्यामधील टिप्स तुम्ही सर्वांनी लिहून काढा. विशेषतः तुम्ही उद्योजक आहात, विशेषतः तुमचं छोटंसं का होईना पण दुकान आहे, तर तुम्ही ह्या टिप्स अगदी वही पेन यांचा वापर करून त्या टिप्स लिहून काढा आणि तुमच्या व्यवसायामध्ये भरघोस उत्पन्न, भरघोस नफा कमवण्यासाठी ह्या टिप्स अतिशय आमूलाग्र मूलभूत टिप्स आहेत. ओके. जसं मी सांगितलं, आपण काय करतो, आमच्या इथे व्यवसाय आहे, आपली बाजारपेठ आहे, नेहमीची बाजारपेठ आहे. एक छोटा गाव आहे, छोटंसं शहर आहे किंवा एक कॉलनी आहे, छोटीशी कॉलनी आहे आणि तिकडे छोटे छोटे व्यवसायी, छोटे आपले छोटे दुकानदार जे असतात त्यांना काय होतं की आमच्याकडची जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये उत्पन्न नाही आहे. आमच्याकडे जी लोक आहेत ती आमच्याकडे रिपीट कस्टमर्स होत नाही किंवा आमच्याकडे ही बाजारपेठेमध्ये एक लॉयल कस्टमर बेस क्रिएट करता येत नाही. त्यामुळं नेहमीची एक आपलं नेहमीचा दररोजचा जो गाडा असतो, दररोज दुकानात जायचं, दुकान उघडायचं, आलेले कस्टमर्स यांना सर्व करायचं. ओके. आणि आपल्या रात्री एक 2 वेळचं जेवण करून रात्री 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता दुकान बंद करायचा. असा दुकानदारांचा आपल्या छोटे व्यवसायी लोकांचा एकंदर ही वृत्ती असते. त्यामुळे काय होतं, आज जर आपण स्टार्टअप आणि स्टार्टअपमध्ये हे आपले छोटेसे दुकान हे स्टार्टअपमध्ये मोडतात, हे लोकांना माहीत नाही. लोकांना भजिया तळणं, कांदा भजी अगदीच स्टार्टअपमध्ये मोडतं. त्याच्यामध्ये तुम्ही हॉटेलपर्यंत पोचता आला पाहिजे. ते तुम्हाला हॉटेल तुमची निर्मिती केली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, ह्या सर्व टिप्स, अत्यंत मूलभूत टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तुमच्यासोबत सर्वांना ह्या टिप्स अतिशय बेनिफिशियल, अतिशय इम्पॉर्टंट अशा टिप्स. 10x ग्रोथ, 100x ग्रोथ, 200x ग्रोथ. आणि याच्यामध्ये एक छोटासा व्यवसायी, छोटासा दुकान असलेला व्यवसायी, छोटासा उद्योगधंदा असलेली माणसे अत्यंत मी नेहमी बोलतो क्रिएटिव्ह असलं पाहिजे माणसाने, इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे. नाविन्यता असावी आपल्या दुकानामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये नाविन्यता असावी. आपल्या व्यवसायामध्ये क्रिएटिव्हिटी असावी. आपल्या व्यवसायामध्ये सेल्फ अवेअरनेस असावी. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाच्या आणि प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत: सेल्फ अवेअरनेस, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वयंयोग्यता, स्वतःची ओळख आणि स्वयंयोग्यता. माझ्या व्यवसायामध्ये माझा व्यवसाय काय आहे, बरोबर का नाही. अगदी मी व्यवसाय किती वाजता माझं जे दुकान आहे किती वाजता मी ओपन करतो,
किती वाजता माझा लंचचं टाईम असतं आणि त्याच्यानंतर मी दुकान संध्याकाळी अथवा रात्री किती वाजता बंद करतो याच्यापासून माझ्या दुकानामध्ये पीक आवर काय आहे, ओके, माझ्या दुकानामध्ये लो आवर काय आहे, म्हणजे कोणत्या वेळेमध्ये माझ्या दुकानामध्ये भरपूर लोक येतात. त्याला बोलतात स्वयोग्यता, स्वयं ओळख. माझ्या दुकानामध्ये काय सामान काय आहे आणि त्या सामानातील किती सामान असं आहे की ज्याच्यावर मला जवळजवळ म्हणजे माझ्या दुकानामध्ये 100 वस्तू आहेत, परंतु त्याच्यामध्ये 20 वस्तू, माझ्या दुकानात 100 वस्तू आहेत पण त्याच्यामधील 20 वस्तू अशा आहेत की ज्याच्यातून माझा जवळजवळ 80% बेनिफिट या 20 वस्तूमधून होतं. पण बाकी वस्तू ठेवल्या पाहिजे, बरोबर नाही? तर त्याच्यानुसार ॲलोकेशन करता आला पाहिजे. काय करता आला पाहिजे आपल्याला? ॲलोकेशन करता आला पाहिजे. म्हणजे आपण तो फंड आहे तर कोणत्या वस्तूंवर जास्तीत जास्त प्रमाणात आपण वापरतो हे ॲलोकेशन, याला बोलतात एक्सपेन्स मॅनेजमेंट. ओके, लक्षात ठेवा. स्वयोग्यता, स्वओळख अतिशय महत्त्वाचा. स्वओळख म्हणजे काय? आपलं नाव, गाव, फळ, फूल हे ठीक आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वओळख म्हणजे माझा ध्येय काय आहे, माझा व्यवसाय काय आहे, माझ्या व्यवसायामध्ये मला काय ध्येय गाठायचं आहे, एकंदरीत 3 वर्षामध्ये माझं काय ध्येय आहे. या तसं मला 3 वर्षाचं ध्येय आहे किंवा माझ्याकडे 5 वर्षाचं ध्येय आहे. पण सर्वात महत्त्वाचं, जेव्हा माझ्याकडे 5 वर्षाचं ध्येय आहे तेव्हा माझ्याकडे शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे 3 महिन्याचं गोल्स, 6 महिन्याचं गोल्स माझ्याकडे असलं पाहिजे. माझ्याकडे 3 महिन्याचं उद्दिष्ट काय, माझ्याकडे 6 महिन्याचं उद्दिष्ट काय, ह्या गोल्स पण मी किती अचीव करतो. व्यवसायी किंवा दुकानदार म्हणजे तो त्या व्यवसायाचा एकतर तो मालक असण्यापासून तो CEO पण आहे, तो त्या दुकानाचा मॅनेजर पण आहे आणि तो त्या दुकानाचा टीम लीडर आहे आणि तो त्या दुकानाचा प्रोडक्ट मॅनेजरपासून मार्केटिंग मॅनेजर आहे. ह्या सर्व गोष्टी दुकानदार, सर्व भूमिका तो स्वतः निभावण्याचा प्रयत्न करतो. कारण दुकान छोटं आहे, त्याच्याकडे असणारं भांडवल हे छोटं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आणि त्यामुळे ह्युमन रिसोर्सेस HR, आपल्याकडे ह्युमन कॅपिटल, ह्या सर्व संकल्पना आपल्याकडे कमी असतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण काही करू शकत नाही. मी सांगितलं की 3 गोष्टी: स्वयंयोग्यता, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी. मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या वस्तू माझ्याकडे चांगल्या बेनिफिट्स देतात, कोणत्या वस्तू मला जास्तीत जास्त नफा देतात. त्याचप्रमाणे मी जसं सांगितलं की आपले गोल्स, आपल्या स्वतःचे गोल्स लॉंग टर्म गोल्स असो ते स्मार्ट गोल्स असावेत. मी जसं सांगितलं की आपला जो व्यवसाय आहे त्याचा वर्षाचा उत्पन्न किती आहे, वर्षाचा नफा किती होतो, तोटा किती होतो, या मग कोणती वस्तू मला जास्तीत जास्त नफा मिळवून देतात, कोणत्या वस्तू मला जास्तीत जास्त तोटा करून देतात, या सर्वांचं इत्थंभूत माहिती असणं म्हणजे याला व्यवसायामध्ये सेल्फ अवेअरनेस किंवा स्वयंयोग्यता आणि स्वयं ओळख, आपल्या व्यवसायाची ओळख, ही माहिती आपल्याकडे खूप गरजेचं आहे. म्हणून तो बोलतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान. काय आहे? माहिती तंत्रज्ञान. याच्यावर एक भली मोठी इंडस्ट्री आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्री नावडेज. जगामध्ये सर्वात डेटा इज द न्यू ऑइल. कशासाठी बोलतात की डेटा इज द न्यू ऑइल. आपला डेटावीर कसे वापरतात
आपण डेटावीर कसे बनायचं, आता डेटावीर बनण्याची गरज आहे. डेटा सायंटिस्ट, डेटा ॲनालिस्ट है ना, म्हणून डेटावीर बनता आला पाहिजे. जसं मी सांगितलं की स्व ओळख, सेल्फ अवेअरनेस असली पाहिजे. या व्यवसायाची संपूर्ण व्यवसायाची इत्यंभूत माहिती असावी. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी माहीत असण्यासाठी आपल्याकडे आपला जो ॲप्रोच आहे, मी तुम्हाला सांगितलं जे मी सांगत आहे, सेल्फ अवेअरनेस, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. म्हणजे व्यवसायी हा, मी एक छोटा प्रोप्रायटर आहे आणि छोटासा माझा व्यवसाय आहे, पण मानसिकता माझी ती नसावी. माझं दुकान छोटं आहे, ठीक आहे, माझं भांडवल छोटं आहे, ठीक आहे, माझ्याकडे रिसोर्सेस नाही, ठीक आहे, परंतु माझी मानसिकता आहे ती इनोव्हेटर असावी, ती इनोव्हेटिव्ह असावी. माझी मानसिकता आहे ती क्रिएटिव्ह असावी. मला कस्टमर्स क्रिएट करता आले पाहिजे. माझ्याकडे जे कस्टमर्स येत आहेत ते फक्त येतील, ते रिपीट कस्टमर होतील नाही होतील याच्यावर माझं लक्ष नाही, असं चालणार नाही. माझ्याकडे जे कस्टमर्स येतात, मी जे कस्टमर्स येतात त्यांच्यामध्ये समाधान तर आहे, पण आणखी कस्टमर्स माझ्याकडे येण्यासाठी मी प्रयत्न करेन. हा आत्मविश्वासही असावा आणि क्रिएटिव्हिटी असावी. त्याच्यासाठी आपल्याकडे असलेली क्वालिटी, प्रॉडक्ट्समध्ये असलेली व्हरायटी. जर आपलं रिटेल दुकान आहे तर आपल्याकडे व्हरायटी असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अशा गोष्टी असल्या पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला चांगला बेनिफिट होतो. या सर्वांचा अभ्यास, तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं असतं. याला बोलतात व्यवसायी. व्यवसायी म्हणजे काय? आपण बघितलेलं आहे की व्यवसाय आणि शिक्षण याचा काहीही संबंध नाही आहे. संबंध कशाचा आहे? संबंध जेव्हा व्यवसाय आणि क्रिएटिव्हिटीचा संबंध आहे, व्यवसाय आणि स्किल्स, कौशल्य यांचा संबंध आहे, व्यवसाय आणि सेल्फ अवेअरनेस यांचा संबंध आहे, व्यवसाय आणि क्रिएटिव्हिटीचा संबंध आहे, इनोव्हेशनचा संबंध आहे. प्रोप्रायटर मानसिकतामध्ये माणूस जरी तो आळशी नसला परंतु तो जास्त धावपळ करायला मागत नाही आहे. ते समाधान अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे. मला जे काही भेटतं त्याच्यामध्ये समाधान आहे, परंतु आपण व्यवसाय करत आहोत, तो व्यवसाय टिकला पाहिजे. आज जर तुम्ही स्टार्टअप्सच्या जर स्टॅटिस्टिक्स काढल्या तर जेवढे स्टार्टअप जगामध्ये क्रिएट होतात त्याच्यामधले जवळजवळ 60 to 70% स्टार्टअप्स हे पहिल्या वर्षी फिनिश होतात, समाप्त होतात. 5 वर्षामध्ये जेवढे तुम्ही स्टार्टअप्स क्रिएट झाले होते ते पहिल्या 5 वर्षामध्ये ऑलमोस्ट संपून जातात. त्याच्या फक्त 3 ते 1% स्टार्टअप्स सक्सेसकडे किंवा जेमतेम ते 7 वर्ष गाठतात. ही रियालिटी आहे. हे स्टॅटिस्टिक आहे, रिअल स्टॅटिस्टिक्स आहे. हे वास्तवदर्शी स्टॅटिस्टिक आहे. कुठल्याही तुम्ही रिसर्च पेपरमध्ये काढला तरी हे स्टॅटिस्टिक तुम्हाला भेटतील. याचा अर्थ काय? का व्यवसाय का चालत नाही? ते कौशल्यपूर्ण पद्धतीनं हाताळले जात नाही. ते कौशल्यपूर्ण पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन केलं जात नाही. कौशल्यपूर्ण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते. मग इनोव्हेशन, जसं मी सांगितलं की आत्ता मी सांगितलं की प्रोप्रायटरची मानसिकता काय? प्रोप्रायटरची मानसिकता आहे मी म्हणजे छोटंसं दुकान आहे, त्या दुकानामध्ये सामान आणायचं आणि ते सामान मी विकायचं. ओके, जे माझ्याकडे सकाळी मी दुकान उघडणार, जे माझ्याकडे कस्टमर्स येत आहेत आणि तेच कस्टमर्स त्यांना मी सर्व करणार आणि माझी 2 टाईमचं जेवण, त्याच्यानंतर संध्याकाळी मी दुकान बंद करणार, रात्री दुकान बंद करणार आणि नंतर मग आपल्या थोडासा जो वेळ भेटेल शक्यतो मला वाटते आपला परिवार आणि मित्र, ते पण काही लोकांना ते पण शक्य होत नाही.
करायचं म्हणून करायचं हा ॲटिट्यूड आहे. असं नाही की चुकीचं आहे, परंतु आपल्या व्यवसायामध्ये अत्यंत हा व्यवसाय जसा मी नोकरी करतो म्हणजे काय, काही नोकरी करणाऱ्यांमध्ये हाच ॲटिट्यूड असतो, करायचं म्हणून हा करायचा आहे. परंतु काही लोक अत्यंत प्रोफेशनलिझम म्हणजे काय, प्रोफेशनलिझम जसा नोकरीमध्ये असतो तसा तुमच्या व्यवसायामध्ये दाखवा. सकाळी मी जेव्हा दुकान उघडतो पहिले 3 महिने अभ्यास करा. कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायचा तेही सांगतो की पहिल्या 3 महिन्यामध्ये अभ्यास करा. माझा व्यवसाय किती, माझा व्यवसायाचं स्वरूप काय आहे, माझा व्यवसाय नक्की आहे काय, कोणत्या क्षेत्रामधले माझ्याकडे जरी रिअल इस्टेट असले जरी माझ्याकडे रिटेल इंडस्ट्री जरी असली, रिटेल उद्योग म्हणजे आपलं छोटंसं दुकानपासून डिपार्टमेंटल स्टोअर पासून ते मॉलपर्यंत याला रिटेल्समध्ये या जास्तीत जास्त संकल्पना आहे. म्हणजे छोटं दुकान, छोटंसं शॉपपासून कन्व्हिनियन्स स्टोअर किंवा डिपार्टमेंटल स्टोअर किंवा मॉल्समध्ये असलेली दुकानं, बरोबर नाही. उदाहरणार्थ डीमार्ट्स, आपल्याकडे भारतामध्ये डीमार्ट्स आहे, रिलायन्स फ्रेश आहे, हे अशी डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत, कन्व्हिनियन्स स्टोअर्स आहेत, प्रचंड दुकाने. ओके, त्यांच्या चेन सिस्टम. तर ह्या पद्धतीनं माझं जे छोटं दुकान आहे तर त्याच्यामध्ये माझ्या पीक आवर काय, जिथं मला जास्तीत जास्त कस्टमर येतात, पीक आवरमध्ये त्यांची फर्स्ट चॉईस, जास्तीत जास्त अशी चॉईस काय, मॅक्सिमम चॉईस. आणि ठीक आहे, हे सर्व केल्यानंतर मला ह्याच्यातून सर्वात जास्त कोणत्या वस्तू आहेत त्या मला जास्त प्रॉफिट मिळवून देतात, या सर्वांची इत्यंभूत माहिती माझ्या व्यवसायामध्ये लो आवर, जिथे कमी मला माझ्या दुकानामध्ये अशी वेळ येते दिवसभरामध्ये आणि ती रेग्युलर त्याच वेळेमध्ये कमी हे होतं, खप होतो. ओके, शक्यतो आपण बोलतो की दुपारची अशी वेळ असते. परंतु आता अशा काही गोष्टी मी करू शकतो का की मला जिथं पीक आवरमध्ये मला जे चांगले प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स ज्यांचा जास्त खप होतो आहे आणि ज्या प्रोडक्टमुळे मला जास्तीत जास्त नफा मिळतो त्या प्रोडक्ट्सवर मी माझा लो आवर आहे, म्हणजे जिथे लो टर्नओव्हर होतो तिथे माझा कमी नफा आहे किंवा मागणीच कमी आहे. अशा 3 तासांमध्ये मागणी कमी आहे असा आम्ही हॅपी आवर असं इंट्रोड्यूस करू शकतो का, ज्या की काही मला माल संपवायचा आहे किंवा काही माल मला चांगला संपतो येईल, त्याला प्रॉफिट मार्जिन जास्त आहे, त्याच्या याच्यामध्ये ह्या आवरमध्ये मी त्यांना डिस्काउंट देऊन मला जे झेपेल तेवढं डिस्काउंट देऊन या आवरमध्ये मी माझा जास्त कस्टमर वाढवू शकतो. ह्या प्रकारे मी व्यवसाय करू शकतो का. आपल्याला व्यवसाय करताना ही क्रिएटिव्हिटी महत्त्वाची आहे. मला काय करायचं आहे, माझ्या स्टोअरमध्ये, माझ्या छोट्याशा दुकानामध्ये काय वस्तू आहेत, माझ्या स्टोअरमध्ये काय वस्तू आहेत आणि त्याचा पीक आवर काय आहे, त्याचा लो आवर काय आहे, माझी सर्वात जास्त खप असणारी वेळ कोणती, माझ्या दुकानात सर्वात जास्त खप असणारी वेळ, माझ्या दुकानात सर्वात कमी खप असणारी वेळ, त्याचा टाईम फ्रेम काय, हे टाईम फ्रेम लक्षात असणं, तो अभ्यास करणं गरजेचं असतं. पहिल्या 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये आपल्याकडे हे पूर्ण आपल्याकडे जर्नल तयार असला पाहिजे का. हा टाईम फ्रेम आहे, हा टाईम झोन आहे, पीक आवर आहे, कस्टमर्स जास्त येतात, त्याच्यामध्ये हे वस्तू आहेत त्यांना जास्त मागणी असते, त्याच्यातील ह्या वस्तू आहेत त्याच्यावर जास्त नफा मिळतो. मग जास्त नफा मिळणारी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर त्यांना इकडे मी डिस्काउंट देऊ शकतो का, लो आवरमध्ये, तिथे माझ्या वस्तूंचा खप, माझ्या दुकानाच्या वस्तूंचा खप कमी आहे, तिकडे मी डिस्काउंट देऊ शकतो का. ओके, हा एक झाला आपला
व्यवसाय वाढवण्यासाठी केलेला अट्टाहास पाहिजे. माझा व्यवसाय वाढला पाहिजे, माझं घरदार व्यवस्थित चाललं पाहिजे, हा अट्टाहास पाहिजे. अट्टाहास कशासाठी? तर व्यवसाय अतिशय मी प्रामाणिकपणे चालाकी स्किल्स कौशल्य कशासाठी, हुशारी कशासाठी? तर माझ्या व्यवसायात मला प्रवीणता हवी, ओके, आणि यश हवं, हा अट्टाहास हवा. नाही तर समाधान असलं पाहिजे. समाधान हे एक पूर्ण आपल्या दिवसाचा जेव्हा आपण दुकानाची आपल्या व्यवसायाची कुलूप लावतो, शटडाऊन करतो रात्री, किंवा दुकान बढ़ाते हैं. हमारे गुजराती भाई बोलते हैं कि दुकान बढ़ाते हैं, है ना. तर आपण जेव्हा रात्री दुकान वाढवतो, म्हणजे रेस्टसाठी घरी जातो पूर्ण दिवस संपल्यानंतर, ओके, त्याच्यानंतर म्हणजे लॉग आउट करतो आपण. तर त्याच्यानंतर आपल्याकडे काय केलं पाहिजे? तेव्हा माझ्याकडे भरपूर समाधान असं पाहिजे. मी दिवसभरात माझं काम अत्यंत निष्ठेने केलेलं आहे, हे समाधान असावं, ओके. हे तुम्हाला लक्षात येत आहे? पीक आर टाइम फ्रेम म्हणजे काय, लो आर टाइम फ्रेम म्हणजे काय? म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं झालं की जास्तीत जास्त म्हणजे वस्तूंचा खप होणारी अवधी, वेळ, किंवा कमीत कमी खप होणारी वेळ किंवा अवधी, समय, हे टाइम फ्रेम माझ्याकडे पक्के ठाऊक असले पाहिजे. मग त्याच्यानुसार हॅपी आर आपण काय करू शकतो? इंट्रोड्यूस करू शकतो, म्हणजे जास्त मार्जिन असलेल्या प्रॉडक्ट्सवर, ओके, किंवा जास्त मागणी असलेल्या त्यांनाही आपण काहीतरी रिइंट्रोड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, जसं सांगितलं मी, प्रोप्रायटर म्हणजे काय आणि एंटरप्रिनर म्हणजे काय. एंटरप्रिनर ह्या सर्व माहितींचा अभ्यास करून व्यवसाय करतो. आपल्या व्यवसायाचा स्वरूप काय पासून आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये मला प्रॉफिट मार्जिन कोणत्या वस्तूंमध्ये प्रॉफिट मार्जिन आहे याचा अभ्यास आहे त्याचा. कोणते टाईम फ्रेम आहेत, ते पीक आवर्स आहेत, जास्तीत जास्त खप असणारा टाईम फ्रेम काय आहे, वस्तूंना जास्तीत जास्त खप असणारा टाईम फ्रेम काय आहे, आणि माझा लो टाईम फ्रेम काय आहे, स्लो डाऊन असा टाईम फ्रेम काय आहे, याचा सर्वांचा अभ्यास, इत्यंभूत अभ्यास असतो. त्याला एंटरप्रिनियर म्हणतात. एंटरप्रिनियर फक्त नवीन प्रॉडक्ट निर्माण नाही करत, तर नवीन बाजारपेठ निर्माण करतो. त्याला मार्केट सेगमेंटेशनपासून मार्केट एक्सपान्शनपर्यंत सर्व काही गोष्टी करतो. मार्केट रिसर्च, मार्केट सेगमेंटेशन, मार्केट एक्सपॅन्शन, या सर्व गोष्टी तो करतो. त्याला म्हणतो एंटरप्रिनर. दोघंही व्यवसायी, छोटेसे दुकान असलेले, परंतु एक ठरतो प्रोप्रायटर म्हणजे जे आहे काम ते करायचं म्हणून करायचं आहे. दररोज दुकान उघडायचं आहे, दररोज दुकानं आहे ते चालू करायचं. त्याचा आपली वस्तू आहे त्या वस्तूंचा सेल करायचा आणि लॉग इन अँड लॉग आउट आहे तो दिवस सर्व दिवस सारखे. परंतु ओके, परंतु एंटरप्रिन्युअर काय करतो? एंटरप्रिन्युअर क्रिएट्स न्यू प्रोडक्ट, क्रिएट्स न्यू सर्विस, क्रिएट न्यू मार्केटेबल स्कीम्स, न्यू मार्केटेबल, इवन ही क्रिएट्स न्यू मार्केट्स. बाजारपेठ क्रिएट करणं म्हणजे काय? बाजारपेठ क्रिएट करणं म्हणजे काय? आपण एका ठिकाणी व्यवसाय दुकान ठेवतो, दुकान आपण ओपन करतो,
परंतु तिकडे जो येणारा आपला कस्टमर आहे, ग्राहक आहे, त्या ग्राहकाची पूर्ण काळजी घेणं, ते आपल्या व्यवसायामध्ये नाविन्यता आणणं, त्याच्यासाठी ह्या सर्व सेल्फ अवेअरनेसच्या जे मी घटक सांगितले ते व्यवस्थित अभ्यास करणं, प्रत्येक टाईम फ्रेमपासून आपल्याकडे असणाऱ्या वस्तू, आपल्याकडे ज्याचं प्रॉफिट मार्जिन जास्त आहे. ओके, आत्ता झालं हे. आणखी एक याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, इनोव्हेशन म्हणजे काय. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, इनोव्हेशन म्हणजे काय. इनोव्हेशन, इनोव्हेटिव्ह असा पाहिजे, नाविन्यता असावी, नवीन उपक्रम. व्यवसाय तोच, पण नवीन पद्धतीनं नवीन बाजारपेठ निर्माण करता आली पाहिजे. किंवा आपले जे रोजचे त्याला बोलतात रेग्युलर कस्टमर, रिटेन कस्टमर, जे माझे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत ते रिटेन कस्टमर असावे. की ह्या वस्तू आहेत यांच्याकडे चांगल्या मिळतात, डिस्काउंट चांगलं मिळतं, नेहमी अवेलेबल असतात. याच्यासाठी असणारा सर्व आपला जस्ट इन टाईम फ्रेम ह्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी आपल्याकडे आपण डिलिव्हरी सर्व्हिस क्रिएट करू शकतो. ओके, त्याच्यासाठी नवीन डिस्काउंट क्रिएट करू शकतो. आपण नवीन स्कीम निर्माण करू शकतो, जेणेकरून आपला मार्केटचा पेनिट्रेशन, मार्केट सेगमेंटेशन वाढेल, एक्सपॅन्ड होईल. या सर्व गोष्टी आपण हे करता आला पाहिजे. ओके, तर सर्वात महत्त्वाचं आहे कस्टमर एक्सपिरियन्स. आपल्या व्यवसायामध्ये कस्टमर एक्सपिरियन्स निर्माण करणं. कस्टमर एक्सपिरियन्स निर्माण करणं म्हणजे काय, कस्टमर एक्सपिरियन्स निर्माण करणं. माझ्याकडे जो कस्टमर येतो तो अतिशय माझ्या दुकानात आल्यावर त्याला प्रसन्न वाटेल. त्याच्यासाठी काही सुविधा मला वापरता येतील का, त्याच्यासाठी मी बसण्यासाठी काही प्रोव्हिजन करू शकतो का वेटिंग कस्टमरसाठी. माझ्या दुकानामध्ये गर्दी काय स्वरूपाची असते, हे स्वरूप म्हणजे काय, ही गर्दी म्हणजे काय, बरोबर नाही. या सर्वांचा आपण अभ्यास केला पाहिजे. ओके, माझे ज्या दुकानाचे जे फर्निचर आहे ते प्रेझेंटेबल असावं, प्रेझेंट असावं आणि प्रेझेंटेबल असावं. दुकानातील फर्निचर त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येईल का, काही लाईट म्युझिक इंट्रोड्यूस करता येईल का, आपलं शास्त्रीय संगीत असेल असे काही संगीत इंट्रोड्यूस करता येईल का, ही सिस्टम मला वापरता येईल का. माझ्या येणाऱ्या प्रत्येक माझ्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासोबत, कस्टमरसोबत माझा जो माझी बोलण्याची स्टाईल आहे, संवाद आहे, अत्यंत विनम्र असेल. त्यांना त्यांची ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या वस्तू मी देऊन त्यांना आणखी अशा काही वस्तू ज्या त्यांना गरजेच्या आहेत आणि त्यांना उपयुक्त ठरतील. ओके, कस्टमर एक्सपिरियन्स. आणि माझी नेहमीची कस्टमर्स आहेत, काही कस्टमर माझे नेहमीचे कस्टमर्स आहेत, त्यांच्यासाठी मला काही नवीन स्कीम्स, आपल्याकडे तो डेटा आपण रिटर्न केला पाहिजे. अगदी कस्टमर्सची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनपासून आपल्याकडे त्यांनी आपल्यासोबत जी देवाणघेवाण केलेली आहे त्याचा पूर्ण रेकॉर्ड आपल्याकडे असला पाहिजे. आणि
ह्याच्यामध्ये आपण काही क्रायटेरिया सेट केल्यानंतर की हा माझा रिटेन कस्टमर आहे, माझे लॉयल कस्टमर आहे, त्यांच्यासाठी मी काही स्कीम निर्माण करू शकतो का? आपला कस्टमर्स, आपला ग्राहक हा आपला फर्स्ट मार्केटिंग किंवा बॅकअप मार्केटिंग टीम असतं. अशा पद्धतीनं की माझा व्यवसाय खेडेगावात आहे, माझा व्यवसाय एका छोट्याशा टाउनमध्ये आहे, परंतु मला ती कस्टमर रीच निर्माण करता आली पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे, ते प्रयत्न केले पाहिजे, ते एफर्ट्स दिले पाहिजे. हे एफर्ट्स देताना आपल्या स्किल्स, आपल्याकडे असलेला टॅलेंट शाबूत ठेवण्याचं सामर्थ्य आपण निर्माण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे आपल्या व्यवसायासाठी लोक आधार निर्माण केला पाहिजे. कसा करता येईल? त्याच्यासाठी नवीन उपक्रम निर्माण केले पाहिजे की तलाव स्वच्छता, वृक्षारोपण. आपल्या मुंबईमध्ये आहात, कोकणमध्ये आहात तर समुद्रकिनारे स्वच्छता, असे उपक्रम. पोपट आकर्षण मोहीम, म्हणजे आपले आवडते पक्षी. आता जसं आपल्या कॉलनीमध्ये पक्षी एकंदरीत कमी दिसतात. आपली चिवताई आपल्या गॅलरीमध्ये येते का? तसे विविध पक्षी आपल्या गॅलरीमध्ये फक्त कावळात तो काव करत राहायला पाहिजे असं नाही, विविध आकर्षक पक्षी आले पाहिजे. ओके, त्याच्यासाठी काही आपल्याला प्रयत्न करता येतील का? याच्यातून आपल्याला लोक आधार निर्माण करता येतो. या व्हिडिओमध्ये मी सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, नाविन्यपूर्णता म्हणजे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, हेही मी थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कस्टमर एक्सपिरियन्स की आपला जो व्यवसाय छोटा आहे परंतु अत्यंत तिथे स्वच्छता टॉप क्लास आहे. माझा व्यवसाय छोटा आहे परंतु इथे असणारी स्वच्छता ही टॉप क्लास आहे. माझ्याकडे जे कस्टमर्स येतात ते किती कस्टमर्स येतात आणि जेव्हा गर्दी होते तेव्हा कस्टमर्स काय करतात, तर त्याच्यासाठी मला त्यांना बसण्यासाठी अतिशय छोटी परंतु स्वच्छ सुंदर अशी व्यवस्था करता येईल का? मला तिथे छोटंसं लाईट संगीत, शास्त्रीय संगीत लावता येईल का? माझ्या दुकानात असलेलं फर्निचर हे प्लेझेंट असावं, प्रसन्न असावं, प्रेझेंटेबल असावं, हे कार्य मला करता येईल का? ह्या सर्वांची इत्थंभूत माहिती आणि ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. मला कस्टमर एक्सपिरियन्समध्ये आपण लॉयल्टी प्रोग्राम पण निर्माण करू शकतो. जसे माझ्या व्यवसायात हे कस्टमर्स नेहमी येतात, नियमित कस्टमर्स, आणि ते त्याची प्रत्येक देवाणघेवाण हा प्रत्येक रेकॉर्ड माझ्याकडे आहे का? आणि जेवढे कस्टमर माझ्याकडे लॉयल कस्टमर्स आहेत आणि माझ्याकडून माझ्याकडे चांगली त्यांची ट्रान्झॅक्शन्स आहेत, ह्या सर्व गोष्टी माहीत असताना जर आपण त्यांच्यासाठी एक स्कीम निर्माण केली पाहिजे, डिस्काउंट स्कीम निर्माण केली पाहिजे, किंवा आणखी काय करता येईल. कधी तुम्ही एखादी आपल्या ह्या लॉयल कस्टमरसोबत एखादी सहल निर्माण करता येईल का? हा सर्व काही आपला व्यवसाय
चांगल्या पद्धतीनं आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीनं सुरू राहावा, त्याच्यामध्ये वाढ व्हावी, याच्यासाठी काय केलं पाहिजे की टाईम फ्रेम म्हणजे स्व ओळख, सेल्फ अवेअरनेस, जशी स्वतःची सेल्फ अवेअरनेस असते तशी व्यवसायाची सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपल्या स्वतःला ह्या व्यवसायाबद्दल व्यवसायासाठी योग्य केलं पाहिजे, त्याची इत्यंभूत माहिती घेतली पाहिजे, शिकलं पाहिजे, ज्ञान जमवलं पाहिजे. ओके, त्याच्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स मी निर्माण केले पाहिजे. स्वतःची बाजारपेठ कशी निर्माण करायची, तर मी सांगितलं की रिटेन्ड कस्टमर किंवा लॉयल कस्टमर्स, जे कस्टमर्स आपले आदर्श ग्राहक आहेत, जे कस्टमर्स आपले प्रामाणिक ग्राहक आहेत, त्यांच्यासाठी काही नवीन सुविधा, नवीन डिस्काउंट्स आपल्याला देता येईल का. हॅपी आर, एक आनंददायी तास किंवा आनंददायी वेळ आपण आपल्या कस्टमरला देऊ शकतो की जे कस्टमर्स लॉयल कस्टमर्स आहेत, जे कस्टमर्स पीक आवरमध्ये ज्या प्रोडक्ट्सना जास्तीत जास्त मागणी आहे आणि जास्तीत जास्त नफा मार्जिन आहे, ज्या कस्टमर्स जास्तीत जास्त नफा मार्जिन आहे, ह्या सर्वांना काय करू शकतो आपण, ह्या सर्वांना ह्या जिथे ज्या टाईम फ्रेममध्ये कमी आपल्या दुकानामध्ये वस्तूंचा खप कमी असतो, त्या टाईम फ्रेममध्ये इंट्रोड्यूस करता येईल, डिस्काउंट इंट्रोड्यूस करता येईल. कस्टमर्स वाढवण्यासाठी एक काही डिस्काउंट स्कीम्स किंवा काही बॅनर्स, आणि सर्वात महत्त्वाचं माझा जो व्यवसाय आहे त्याच्या संलग्न असा, त्याला होतं डायव्हर्सिफिकेशन, काय म्हणतात आपण, स्वयोग्यता म्हणजे सेल्फ अवेअरनेसविषयी बोललेलं आहे. क्रिएटिव्हिटी, मार्केट कसं, एखादा प्रोप्रायटर कसं दररोज येतो, दुकान उघडतो आणि दुकान तो संध्याकाळी लॉगआउट करून घरी जातो, ह्या पद्धतीनं व्यवसाय होत नसतो. पूर्ण व्यवसायाचा अभ्यास करणं गरजेचं असतं, एंटरप्रिनियर पद्धतीनं. स्वयोग्यता, स्किल्स आपले ह्या व्यवसायाविषयी वाढवले पाहिजे, नवीन बाजारपेठ निर्माण करता आली पाहिजे. आपलं टाउन, आपलं गाव जरी छोटं असलं तरी इतर गावं आहेत, तिथून आपल्या व्यवसायासाठी ग्राहक निर्माण करता आले पाहिजे. इनोव्हेशन म्हणजे काय, तर इनोव्हेशन म्हणजे जसं मी सांगितलं की आपल्या कस्टमर एक्सपिरियन्स निर्माण करणे, ओके, कस्टमरसाठी लॉयल्टी प्रोग्राम्स निर्माण करणे, एक हॅपी आर निर्माण करणे, त्याच्यातून कस्टमर्सची संख्या वाढण्याची चान्सेस होतात. आणि हॅपी आवर मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कस्टमर एक्सपिरियन्स म्हणजे संगीत, आपलं फर्निचर, स्वच्छता, या सर्व गोष्टींचा पुरेपूर वापर करणं. म्हणून फक्त प्रोप्रायटर बनू नका, तर जरी तुमचा व्यवसाय छोटा असला तरी तो तुम्ही त्याच्यामध्ये एंटरप्राइझिंग स्किल्स असलेला एंटरप्रिनियर बना. आंत्रप्रिनियर, यू आर आंत्रप्रिनियर, यू आर स्टार्टअप एक्सपर्ट, याला बोलतात स्टार्टअप. स्किलफुली व्यवसाय करणं, नवीन आपल्या ग्राहकांची नवीन बाजारपेठ निर्माण करणं, त्या बाजारपेठ अत्यंत स्किलफुली त्याचा वापर करणे, जास्तीत जास्त वस्तूंचा खप करणे. जरी अगदी छोटंसं पालेभाजींचं छोटंसं दुकान असो, अथवा
तुमचं छोटंसं किराणा दुकान असो, इथपासून सुरुवात करायची आहे. परंतु सुरुवात धमाकेदार आणि आपली ध्येय हॉलिस्टिक्स असावी, ध्येय मोठी असावी आणि त्याच्यासाठी मेहनत, चिकाटी, साहस, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, नाविन्यता असावी. ह्या नोटवर मी तुमची सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. अमर कोळी कीप सबस्क्राईबिंग. तुमचा जो एन्थुसियाझम क्रिएट झालेला आहे तसा चालू ठेवा. याच्यामध्ये आपण प्रगती करू, याच्यामध्ये आपण आपली असणारी उपासना ही चालू ठेवू. ओके, आपले एफर्ट्स चालू ठेवणार. ओके, चलो थँक्यू मित्रांनो. आशा करतो हे संस्मरण लाईव्ह व्हिडिओ संस्मरण तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद.